हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे एकदम चविष्ट असे उपवासाचे शेंगदाणा लाडू कसे करायचे ते पाहणार आहे। हे आपण मस्त असे बनवलेले आहेत बघा। फक्त 2 साहित्य वापरून छान असे लाडू आपण बनवलेले आहेत बघा। छान झालेले आहेत बघा। तुम्ही हे तुमच्या उपवासासाठी बनवू शकता किंवा मुलांच्या मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही मुलांना बनवू शकता। मस्त झालेले आहेत। मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते बघा। किती छान असे एकदम मऊ आतून छान झालेले आहेत। जराही तुपाचा वापर न करता आपण बनवलेले आहेत। 3 महिने छान असे टिकतात बघा। नक्की तुम्ही असे लाडू तुमच्या उपवासाला बनवू शकता। तुम्हाला जेव्हा पण बनवायचे असेल तेव्हा या पद्धतीने नक्की बनवून बघा। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत बघा। इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला हे शेंगदाणे बघा लाडू जास्त दिवस टिकवायचे असतील तर हे शेंगदाणे आपल्याला छान असे खमंग खरपूस भाजून घेणं गरजेचं आहे। इथे आपण मीडियम फ्लेमवर हे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। अजिबात मोठ्या गॅसवर भाजायचे नाहीत। मोठ्या गॅसवर वरून भाजले जातात आणि आतून कच्चे राहतात बघा। त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला सतत हलवत असे खमंग खरपूस असे जास्त काळे पडू द्यायचे नाहीत। आपल्याला असे खमंग भाजून घ्यायचे आहेत। आता हे प्लेटमध्ये काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। शेंगदाणे छान असे भाजलेले आहेत, पूर्ण थंड झालेले आहेत। आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता, तुम्हाला हवं असेल तर हे थंड झाल्यानंतर यावरची तुम्ही साल काढू शकता। मी बिना साल काढता हे वाटून घेणार आहे। आता मिक्सरचे भांडे घेतलेलं आहे। त्यामध्ये जेवढे आपल्याला शेंगदाणे बसतील तेवढे आपल्याला घालून हे जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता, या पद्धतीने मी जाडसरच वाटण करून घेतलेलं आहे। आता याच पद्धतीने मी सगळे शेंगदाणे वाटून घेते बघा। राहिलेलं पण मी यामध्ये घालून वाटून घेते। जाडसरच हे मी वाटून घेणार आहे। इथे बघू शकताय, इथे सगळे शेंगदाणे आपले वाटून झालेले आहेत बघू शकताय। आता यामध्ये गूळ घालायचा आहे। तर अर्धा किलो शेंगदाणे घेतले, त्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे। असा चाकूने कापून घेतलेला आहे कट करून। आता तुम्ही जर शेंगदाणे पाव किलो घेतले तर गूळ पाव किलो घाला। 1 किलो शेंगदाणे घेतले तर 1 किलो गूळ घाला। पण आपल्याला इथं गूळ आपल्याला पावडर घालायची नाही, गूळच आपल्याला इथे घालायचा आहे। कारण गूळ थोडासा ओलसर असतो, त्यामुळे लाडू बनवायला सोपं जातं। आणि यामध्ये अजिबात आपण तूप घालणार नाही, तुपाचा वापर करणार नाही। आता गूळ यामध्ये घालून पूर्ण असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडेसे गुळाचे खडे वाटतात बघा, कट करून आपण घेतलेला आहे। तरी पण आता हे आपण आता थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण याला थोडंसं फिरवून घेणार आहे, म्हणजे छान असं बाइंडिंग येतं। आता इथे मी मिक्सरचं भांडं घेते आणि त्यात आपल्याला थोडं थोडं करून छान असं थोडंसं आपल्याला चालू बंद करत 3 ते 4 वेळा फिरवून आपल्याला हे थोडंसं वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता, या पद्धतीने वाटण करून घ्यायचं, आपल्याला वाटून घ्यायचं थोडंसं फिरवून, म्हणजे याला बाइंडिंग छान येतं। बघू शकताय, थोडंसं हे ओलसर होतं, गूळ पण सगळा मिक्स होतो यामध्ये आणि याला छान बाइंडिंग पण येतं। त्यामुळे थोडंसं गूळ घातल्यानंतर असं फिरवून घ्या बघा। या पद्धतीने सगळं फिरवून घेतलेलं आहे बघा। बघू शकता, हे ओलसर होतं, गूळ छान असा मिक्स होतो, अजिबात तुपाची गरज लागत नाही आणि छान असे आपल्याला लाडू वळता येतात बघा। या पद्धतीने बघा छान हे झालेलं आहे। आता मी लाडू बनवणार आहे बघा। या पद्धतीने थोडं थोडं मिश्रण घेऊन मीडियम साईजचे मी लाडू बनवणार आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता बघा। या पद्धतीने अजिबात बिना तूप घालता छान असे लाडू वळता येतात बघा आणि झटपट असे लाडू बनतात बघा। छान झालेले आहेत बघा, एकदम मस्त असा आपला लाडू झटपट असा तयार झालेला आहे। मी याच पद्धतीने सगळे लाडू बनवून घेणार आहे बघा। मस्त झालेला आहे बघू शकताय। इथे बघू शकता, या पद्धतीने सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत। माझे या आकाराचे 18 ते 19 लाडू तयार झालेले आहेत। तुमचे कमी जास्त होऊ शकतात बघा। छान लाडू झालेले आहेत बघा, मस्त असे लाडू झालेले आहेत। नक्की तुम्ही बनवून बघा। मी सुरुवातीला तुम्हाला लाडू तोडून दाखवलेलाच आहे। छान असे आतून होतात आणि जराही तुपाचा वापर न करता आपण बनवलेले आहेत। हे 3 महिने असे टिकतात बघा। नक्की तुम्ही या पद्धतीने उपवासाचे शेंगदाणे लाडू नक्की बनवून बघा, झटपट असे बनतात बघा। तुम्ही तुमच्या उपवासाला बनवा। तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।